नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तिरुपती बालाजी दर्शन. तर तिरुपती बालाजी दर्शनाकरिता आपल्याला सर्वात आधी आपण ट्रेन प्रिफर करू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला तिरुपती स्टेशन लागतं. तिरुपती स्टेशनवरून आपल्याला तिरुमालाला जावं लागतं. जे तिरुमालाला जे व्यंकटेश्वर स्वामीचं जे देऊळ आहे ते तिरुमालाला आहे. तिरुपती स्टेशनवरून तिरुमाला हे जवळपास 1 तासाचा रस्ता आहे. त्यासाठी आपल्याला TTD तिरुमाला तिरुपती देवस्थानमकडून तिथे बसेस अवेलेबल असतात. पर हेड 100 रुपीज असं त्या बसेसचे तिकीट्स असतात. तर तो पूर्ण घाटाचा रस्ता आहे. तो क्रॉस केल्यानंतर आपण वर तिरुमालाला पोहोचू शकतो. त्यानंतर तिरुपती देवस्थानम हे अतिशय पुरातन असं ते देऊळ आहे आणि अतिशय प्राचीन असं ते देऊळ आहे. तिथे व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे मुख्य देऊळ आहे आणि त्याच्यानंतर वराहस्वामी टेम्पल आणि अंजनेय स्वामी टेम्पल असे त्या कॅम्पसमध्ये मंदिरं आहेत दर्शनाकरिता. तर सर्वप्रथम वराहस्वामींचं दर्शन घेतलं जातं मान्यतेनुसार आणि त्यानंतर व्यंकटेश्वर स्वामींचं. आता दर्शनबद्दल बोलायचं झालं तर दर्शनाकरिता आपल्याला 3 पद्धती इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिले एक सर्वदर्शनम असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला टोकन्स कलेक्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला एक टाईम अलॉट केला जातो आणि त्याच्यानंतर आपण दर्शन घेऊ शकतो लेनमध्ये लागून. त्या दर्शनाकरिता कमीत कमी आपल्याला 5 ते 6 तास लागतात. ते गर्दीवर डिपेंड करते की किती गर्दी आहे त्याच्यावर. त्यानंतर एक असतं SSD टोकन. त्याच्यामध्ये पण आपल्याला टोकन्स कलेक्ट करावं लागतात आणि त्याच्या थ्रू आपण दर्शन करू शकतो. आणि एक असतं फ्री दर्शन. फ्री दर्शन म्हणजे आपल्याला पायऱ्यांच्या थ्रू वर म्हणजे मंदिरापर्यंत पोचावं लागतं आणि तिथून आपल्याला तिकीट्स प्रोव्हाइड केले जातात. त्याच्या थ्रू पण आपण दर्शन करू शकतो. तर हे सगळे दर्शनाचे इथल्या पद्धती आहेत जे TTD कडूनच आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर इथे अन्नप्रसादम आहे. अन्नप्रसादमसाठी वेगवेगळे टायमिंग्स दिलेले आहेत. इथे नाश्ता आणि जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि पुन्हा रात्रीचं जेवण असं इथे प्रोव्हाइड केलं जातं. त्याचा एक अन्नप्रसादमचा एक वेगळा स्लॉट आहे, वेगळी बिल्डिंग आहे. तर तिथे त्याच्या अकॉर्डिंग टू टाईम आपल्याला तिथे जो प्रसाद आहे तो प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर आपण इथे जर प्रसाद बघितला तर एक लड्डू, तिरुपती लड्डू म्हणून फेमस आहे. तर ज्यावेळेला आपण एखादं टोकन कलेक्ट करतो दर्शनासाठीचं, तर त्या एका दर्शनाच्या टोकनवर आपल्याला एक लड्डू फ्री मिळतो. तसे जर लड्डूचे प्राइसेस बघितले तर जो कॉमन एक मीडियम साईजचा जो लड्डू असतो तिरुपती लड्डू, त्याचा प्राईस हा 50 रुपीज आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहेत. एक बिग लड्डू असतो आणि एक वडा लड्डू असतो. सो बिग लड्डू हा 200 रुपीजचा मिळतो आणि वडा लड्डू जो आहे तो 100 रुपीजचा. तर अशा पद्धतीचं आपल्याला तिथे लड्डू काउंटर्स आहेत. तिथे एका वेळेला भरपूर लड्डू काउंटर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर तिथून आपण ते लड्डू घेऊ शकतो प्रसाद म्हणून. त्यानंतर जी व्यंकटेश्वर स्वामींची जी मूर्ती आहे ती अतिशय प्राचीन आहे, स्वयंभू अशी मूर्ती आहे. स्वयं विष्णू भगवानच तिथे सर्व आपल्या भक्तांना दर्शन देण्याकरिता आलेले आहेत अशी इथली मान्यता आहे. मूर्तीचं विशेष म्हणजे मूर्तीवरील जे केस लागलेले आहेत ते अजूनही खरे आहेत. त्यानंतर त्या मूर्तीला जर कान देऊन आपण ऐकलं तर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायला येऊ शकतो. त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये शेषाचलम पर्वताने घेरलेला हा संपूर्ण परिसर आहे. इथे सायंकाळी ठीक 6 वाजता पालखी सोहळा आपल्याला बघायला मिळतो. मुख्य गाभाऱ्यातून 3 मूर्त्यांना बाहेर काढलं जातं. सोन्याच्या पालखीमध्ये या 3ही मूर्त्या असतात, म्हणजे श्री व्यंकटेश्वर स्वामी, बालाजी आणि पद्मावती देवी आणि लक्ष्मी देवी यांच्यासोबत, आणि सर्व ब्राह्मण वृंद त्यांच्यासोबत असतात. त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण हत्ती पण बघू शकतो. तर ही पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करण्याकरिता हा दररोजचा सायंकाळी 6 वाजताचा पालखी सोहळा केला जातो. सर्व भक्तांना दर्शन देण्याकरिता या मूर्त्या जणू बाहेर येतात अशा पद्धतीचं ते दृश्य असतं. बाकी जर आपण इथलं बघितलं तर
TTD मीन्स तिरुमला तिरुपती देवस्थानम इथलं जे मॅनेजमेंट बघतं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. प्रत्येक जागोजागी आपल्याला जेवणाची सोय, त्याच्यानंतर नळ हे सगळे आपल्याला तिथे उपलब्ध केलेले आहेत. ज्या वेळेला आपण कंपार्टमेंटमध्ये वेटिंग सेक्टरमध्ये बसतो दर्शनाकरिता, ज्यावेळेला आपण म्हणतो की 4 ते 5 दर्शनासाठी लागतात आहे, तर ते दर्शन होत असताना पण आपले जे त्यांच्या अन्नप्रसादमच्या टायमिंगनुसार आपल्याला तिथे नाश्ता आणि जेवण कंपार्टमेंटमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे जेवण हे सगळं सोबत घेऊन जाण्याची कंपार्टमेंटमध्ये काही गरज नाही आहे आणि आपल्याला एक्झिट पण करता येतं आणि फर्दर तुम्ही पुन्हा कंपार्टमेंटमध्ये जाऊन बसू शकता. त्याच्यानंतर इथे काही ड्रेस कोड आहेत. इथे ट्रॅडिशनलच विअर करावं लागतात मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि या परिसरामध्ये कुठेही जाण्यासाठी आपल्याला ट्रॅडिशनल ड्रेसचाच यूज करावा लागतो. तिथे बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याला. तिथे कुर्ता वगैरे आपल्याला तिथे सहज अवेलेबल करून देतात. त्यानंतर धोती वगैरे आपण तिथे घालू शकतो. त्यानंतर तिरुपतीला पद्मावती टेम्पल आहे. तर ते आपण जिथून तिरुपती स्टेशनवरून इकडे तिरुमलाला वर येतो, अगेन आपल्याला पद्मावती टेम्पलला जाण्यासाठी पुन्हा खाली जावं लागते. तर अशा पद्धतीचा संपूर्ण नयनरम्य सोहळा असतो, पालखीचा सोहळा असतो आणि अतिशय सुंदर असं इथले सगळा परिसर आहे. त्यानंतर इथे फोटोज आणि कॅमेरासाठी अलाउड नाही आहेत, कारण या म्हणजे स्ट्रिक्टली इथले रूल फॉलो केले गेले पाहिजे. मोबाईल्स वगैरे आपल्याला त्या काउंटर्सवर सबमिट करावं लागतात आणि त्याच्यानंतर आपलं दर्शन वगैरे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते रिकलेक्ट करता येतात. तर हे काही तिथले रूल्स आहेत आणि आपल्याला दर्शन टायमिंगमध्ये तो चेंज होऊ शकतो, कारण तिथे म्हणजे पूर्ण वर्षभर पण गर्दी असते, पण असे काही सीझन्स असतात, तिथे फेस्टिवल्स असतात, ब्रह्मोत्सव असतो, कल्याणोत्सव असतो, असे वेगवेगळे तिथे फेस्टिवल्स असतात. त्या फेस्टिवलच्या अकॉर्डिंग तिथे गर्दी पण असते. तर जितकी जास्त गर्दी असेल तितका दर्शनासाठी वेळ लागू शकतो. बट आपण जर ऑनलाईन बुकिंग ऑलरेडी केलेलं असेल तर आपलं दर्शन लवकर होऊ शकते, आपल्याला लवकर दर्शन मिळू शकते. पण त्या वेळेला ज्या वेळेला आपण एवढं सगळं केल्यानंतर, एवढ्या लेन क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष त्या मूर्तीच्या समोर जातो त्यावेळेला आपलं मन भरून येतं आणि तोच एक आपल्यासाठी मुख्य दर्शनाचा उद्देश पूर्ण झाल्यासारखं आपल्याला त्याची अनुभूती येते. अशा पद्धतीने हा संपूर्ण जो तिरुपती बालाजी दर्शन आहे ते आपल्याला करता येतं. तर तुम्ही इथे वेगवेगळे ऑप्शन्स आपण दर्शनासाठी पण बघितले. त्याच्यानंतर लड्डू प्रसादमध्ये पण ऑप्शन्स आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बाकी तिथे जर आपण राहण्याची व्यवस्था बघितली तर आपल्याला कॅम्पसला लागून मीन्स त्या मंदिराच्या कॅम्पसला लागूनच आपल्याला तिथे बरेचसे मठ आहेत, त्याच्यानंतर भक्तनिवास आहेत, काही आपल्याला आर्य समाजचे तिथे भक्तनिवास उपलब्ध आहेत. तर तिथले पण चार्जेस वेगवेगळे डिपेंड करतात, व्हॅरी करतात ते. तर पण तिथून आपल्याला जवळपास राहण्याची सोय वगैरे सगळी आहे, तर आपण तिथे सहज पद्धतीने राहू शकतो. आणि अतिशय पाहण्यासारखं ठिकाण आहे, अतिशय चांगलं ठिकाण आहे. तर तुम्ही नक्की इथे अवश्य भेट द्या. अतिशय पारंपरिकरित्या इथल्या सगळ्या ज्या पूजाविधी आहेत त्या पार पाडल्या जातात. वाद्य, मृदुंग या सगळ्यांच्या संगतीने पालखी सोहळा निघतो. त्यानंतर इथे वेगवेगळ्या पूजा विधी आपल्याला अतिशय डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे सिक्युरिटीवर पण खूप भर दिलेला आहे आणि स्वच्छता पण तिथे तेवढ्याच शिस्तीने पाळली जाते. आणि वराहस्वामी टेम्पलला दर्शन करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर आधी प्रथम वराहस्वामींचं दर्शन घ्यायचं आणि नंतर व्यंकटेश्वर स्वामीचं दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण तिरुपती बालाजी दर्शन आपलं पूर्ण होऊ शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.